नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. जाणून घेऊया आजचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम. तुम्ही ऐकत आहात रेडिओ MPSC गुरु ज्ञानप्रेरणा आणि यशाचा तुमचा विश्वासू साथी. आजच्या व्यक्तिविशेष या विशेष सत्रात आपण जाणून घेणार आहोत भारताचे महान विचारवंत, समाजसुधारक, कायदेतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सखोल आणि प्रेरणादायी जीवनाबद्दलचा प्रवास. 14 एप्रिल ही तारीख केवळ एक जयंती नसून सामाजिक न्याय, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठीच्या लढ्याची प्रेरणादायी आठवण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे सैन्यात कार्यरत होते आणि आई भीमाबाई यांनी त्यांना संस्काराचे भांडार दिले. अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत वाढताना त्यांना लहानपणापासूनच जातीय भेदभावाचा तीव्र अनुभव आला. शाळेत वेगळे बसवणे, शिक्षकांकडून दुर्लक्ष, पाणी मिळण्यात अपमान, परंतु या सगळ्या अडथळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षणाला आपल्या आयुष्याचे शस्त्र बनवले. त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली आणि पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे अर्थशास्त्रात MA व PhD पूर्ण केली, जिथे त्यांना आधुनिक विचारसरणीची दिशा मिळाली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक येथे DSc पदवी मिळवली. तसेच ग्रेज इनमधून कायद्याचे शिक्षणही घेतले. त्या काळात इतक्या उच्च शिक्षणाची प्राप्ती ही अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी बाब होती. भारतात परतल्यानंतर त्यांनी वंचित, शोषित आणि दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. 1927 मधील महाड सत्याग्रहाद्वारे सार्वजनिक पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला. नाशिकमधील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनातून धार्मिक समानतेचा मुद्दा पुढे आणला आणि बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापून समाज जनजागृतीचे कार्य केले. त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू करून समाजातील अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवला. 1932च्या पुणा करारात त्यांनी दलितांच्या राजकीय हक्कासाठी ठाम भूमिका घेतली आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर आणला. स्वातंत्र्यानंतर त्यांची भारतीय संविधान मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांनी तयार केलेले संविधान हे लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समानता आणि मूलभूत अधिकार यांचे भक्कम अधिष्ठान ठरले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, कामगारांचे संरक्षण आणि सामाजिक न्याय यांना विशेष महत्त्व दिले. ते भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी सारख्या ग्रंथाद्वारे भारताच्या आर्थिक व्यवस्थेवर सखोल विचार मांडले आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या संकल्पनेतही त्यांचे विचार महत्त्वाचे ठरले. 1956 साली त्यांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून समानता, करुणा आणि मानवतेचा संदेश दिला. हा ऐतिहासिक निर्णय भारतीय समाजव्यवस्थेत मोठा बदल घडवणारा ठरला. त्यांचे घोषवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आजही प्रत्येक तरुणाला मार्गदर्शन करणारे आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे विचार, कार्य आणि संघर्ष आजही कोट्यावधी लोकांना प्रेरणा देत आहेत.
तर मित्रांनो, असा होता महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे अद्भुत जीवन प्रवास. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एक दृढ संकल्प करूया, शिक्षणाचा प्रसार करू, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहू आणि समाजात समानतेची ज्योत प्रज्वलित ठेवू. तर मी आहे आपल्या सगळ्यांची लाडकी शीतल. तेव्हा तुम्ही ऐकत होतात रेडिओ MPSC गुरु. अशाच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.